नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे कुऱ्हाडीची खिचडी. तर मग बघूया. एकदा एक सैनिक निवृत्त होऊन आपल्या घरी चालला होता आणि रस्त्यामध्ये अचानक संध्याकाळ असल्यामुळे तो एका अनोळखी गावामध्ये आला. तेथे त्याने एका घराचा दरवाजा ठोठावला. एक म्हातारी त्या घरातून बाहेर आली तेव्हा सैनिकाने सर्व हकीकत सांगितली. म्हातारी त्याला पैशाच्या मोबदल्यात आश्रय द्यायला तयार झाली. पण म्हातारीने त्याला साधे पाणीसुद्धा विचारले नाही, कारण म्हातारी खूप कंजूस होती. तिला स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता. म्हातारीने त्याला झोपायला जागा दिली. थोड्या वेळाने सैनिकाने कोपऱ्यात पडलेली कुऱ्हाड पाहिली आणि म्हणाला, आजी, तुम्ही कधी कुऱ्हाडीची खिचडी खाल्ली आहे का? म्हातारी आश्चर्यचकित झाली. तर फौजी म्हणाला, आपण बनवूया. तुम्ही एक पातेले आणि पाणी घेऊन या. म्हातारी पातेला आणि पाणी घेऊन आली. सैनिकांनी कुऱ्हाड स्वच्छ धुवून पाण्यात टाकली व चुलीवरती पातेले ठेवले व थोड्या वेळाने चव घेताना म्हणाला, थोडे मीठ कमी आहे. मीठ असते तर चविष्ट झाली असती. म्हातारीने लगेच मीठ आणून दिले. असं करत करत नंतर तांदूळ, तूप या सर्व गोष्टी एकत्र करत सैनिकाने गरमागरम खिचडी केली आणि स्वतःला आणि म्हातारीला वाढली. खिचडी खूप चविष्ट झाली होती. म्हातारी व सैनिक दोघेही खूप आनंदी झाले. कंजूस लोक शब्दाच्या जाळ्यात फसवून धन देतात. म्हातारीने त्याला जेवण दिले नाही सैनिकाला, पण सैनिकाने एक युक्ती सुचली. आपण आता काहीतरी करूया. प्रेमाने थोडं थोडं करता करता तांदूळ आले, डाळ आली आणि खिचडी बनवली आणि दोघांची पण भूक भागली.